राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची संततधार सुरू आहे। आज 25 जून रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। पुढील 24 तासाचं हवामान कसं असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच यूट्यूबवरती सबस्क्राइब करा आणि फेसबुकवरती फॉलो केलं नसेल तर आत्ताच आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। मागील 24 तासात शिवाजीनगर परिसरात 18.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तसंच 29.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिलंय। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर परिसरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल। आज मध्यम पावसासह आकाश ढगाळ राहील। कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम असून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। सातारा शहरात गेल्या 24 तासात 29 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय। पुढील 24 तासात कमाल तापमान 23 अंशावरती राहणार आहे, तर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 30.6 अंशावरती राहिलंय। रिमझिम पाऊस असून 0.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे। यावेळी पारा 35 अंशावर जाण्याचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्यात मंगळवारी 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे। यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 22 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील घाट भाग वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला आहे। तरीही कोल्हापूरसह काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे। हवामानातील बदलांमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तसंच पुढील काही काळ हवामानाची ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रत्नागिरीमध्ये पावसाने आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय। समुद्र किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे। समुद्राला जून महिन्यातील सर्वात मोठे उधाण येत असते। कोकण किनारपट्टीलगत समुद्रात उसळत्या उंच लाटा पाहायला मिळतात। 4.5 मीटर उंचाच्या या लाटा आहेत। मानवी वस्तींपर्यंत समुद्राच्या लाटा पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, रत्नागिरी, राजापूर, गुहागर या भागात लाटांचं थैमान पाहायला मिळतंय।